नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। या तालुक्यांमध्ये 113 पेक्षा जास्त लहान मोठे गावे येत असून पारशिवनी येथे शासकीय कार्यालय सुद्धा आहे। मोठ्या प्रमाणात या सर्व गावातून गोरगरीब लोक उपचाराकरिता येत असतात, परंतु उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुऱ्या सोयी सुविधा असल्याने येणाऱ्या जनतेचे हाल होतात। स्थानीय स्तरावर लहान मोठ्या शस्त्रक्रिया, सीझर, सिटी स्कॅन, एक्सरे, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, लहान बाळांचे रोग निदान, अपघातग्रस्त रुग्णांवर नियमितपणे उपचार केले जाऊ शकतात। उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अनेक लोक या उपचाराकरिता वंचित राहतील। म्हणून या औचित्याचा मुद्दा आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधान परिषदेत आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी उपस्थित केलेला आहे। सन्माननीय सदस्य डॉक्टर परिणय फुके। सभापती महोदय, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित असणे, या तालुक्यामध्ये 112 पेक्षा जास्त लहान मोठी गावे येत असून पारशिवनी येथे शासकीय कार्यालय सुद्धा असणे, मोठ्या प्रमाणात या सर्व गावातून गोरगरीब लोक उपचाराकरता येत असणे, परंतु उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुऱ्या सोयी सुविधा असल्यामुळे येणाऱ्या जनतेचा हाल होणे, स्थानिक स्तरावर लहान मोठ्या शस्त्रक्रिया, सीझर, सिटी स्कॅन, एक्सरे, डोळ्याच्या शस्त्रक्रिया, लहान बाळांचे रोग निदान, अपघातग्रस्त रुग्णांवर नियमितपणे उपचार केले जाऊ शकतात, परंतु उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अनेक लोक या उपचाराकरता वंचित राहत असणे, यावर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे याबाबत विशेष उल्लेख मी सभागृहात मांडत आहे। सन्माननीय सदस्य किशोर दराडे।